IPLच्या इतिहासात अनेक फायनल सामने झाले, अनेक विजेते झाले, अनेक संघांनी ट्रॉफी उंचावली. पण काही सामने असे असतात जे केवळ क्रिकेटपुरते मर्यादित राहत नाहीत. ते भावना, संघर्ष, दबाव, प्रतिष्ठा आणि इतिहास यांचं प्रतीक बनतात. 31 मे 2026 रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यातील IPL फायनल असाच एक सामना ठरला. हा फक्त ट्रॉफीसाठीचा लढा नव्हता, तर दोन वेगवेगळ्या प्रवासांचा, दोन वेगवेगळ्या विचारसरणींचा आणि दोन वेगवेगळ्या स्वप्नांचा संघर्ष होता. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र. एका बाजूला होती गुजरात टायटन्सची युवा आक्रमक आणि संतुलित टीम, दुसऱ्या बाजूला होती RCB, जी अनेक वर्षाच्या संघर्षानंतर आता विजेतेपदाची सवय लावून घेतली होती. लाखो चाहते स्टेडियममध्ये उपस्थित होते आणि कोट्यवधी लोक टीव्ही स्क्रीन समोर बसले होते. प्रत्येकाला जाणून घ्यायचं होतं की अखेर IPL 2026चा राजा कोण ठरणार. सामन्याच्या सुरुवातीपूर्वी वातावरण पूर्णपणे भारलेलं होतं. स्टेडियममध्ये लाल आणि निळ्या रंगाची लाट उसळली होती. RCBचे चाहते विराट कोहलीच्या नावाने घोषणा देत होते, तर गुजरातचे समर्थक शुभमन गिलच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत होते. नाणेफेक झाली आणि गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अनेक क्रिकेट तज्ज्ञांच्या मते फायनलमध्ये मोठी धावसंख्या उभारणे आणि नंतर दबाव निर्माण करणे ही योग्य रणनीती होती. गुजरातच्या डावाची सुरुवात मात्र अपेक्षेप्रमाणे झाली नाही. RCBच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच अचूक मारा सुरू केला. प्रत्येक चेंडूवर दबाव जाणवत होता. पॉवर प्लेमध्ये मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करताना गुजरातच्या फलंदाजांनी काही महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या. प्रेक्षकांना वाटत होतं की गुजरातचा डाव पूर्णपणे कोसळणार, पण त्याच वेळी मैदानात आला एक खेळाडू ज्याने परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. वॉशिंग्टन सुंदरने जबाबदारी स्वीकारली. एका बाजूने विकेट्स पडत असताना त्याने शांतपणे डाव सावरला. प्रत्येक धाव महत्त्वाची आहे हे त्याला माहीत होतं. त्याने घाई केली नाही, पण चुकीचा चेंडू मिळताच सीमेरेषेबाहेर पाठवला. त्याच्या खेळीत आत्मविश्वास होता, संयम होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संघासाठी लढण्याची जिद्द होती. RCBचे गोलंदाज मात्र सतत दबाव वाढवत होते. भुवनेश्वर कुमारचा अनुभव, जोश हेझलवूडची उंची आणि वेग, तसेच इतर गोलंदाजांची अचूक लेंथ गुजरातसाठी मोठं आव्हान बनली. प्रत्येक षटकानंतर धावगती कमी होत होती. गुजरातचा संघ 180 ते 190 धावांचा विचार करत होता, पण परिस्थिती वेगळीच बनत होती. वॉशिंग्टन सुंदरने अर्धशतक पूर्ण केले आणि संघाला सन्मानजनक धावसंख्येकडे नेले. शेवटच्या काही षटकांमध्ये गुजरातने थोडी आक्रमक फलंदाजी केली. काही महत्त्वाचे चौकार आणि षटकार आले, पण RCBने शेवटपर्यंत नियंत्रण सोडलं नाही. अखेर गुजरात टायटन्सचा डाव 20 षटकांत 155 धावांवर संपला. डाव संपल्यानंतर क्रिकेट तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू झाली. 155 धावा हा स्कोर पुरेसा आहे का? काही जण म्हणत होते की फायनलचा दबाव वेगळा असतो आणि कोणतंही लक्ष धोकादायक ठरू शकतं. तर काही जणांचा विश्वास होता की RCBकडे विराट कोहली सारखा अनुभवी खेळाडू असल्यामुळे हा पाठलाग फार कठीण जाणार नाही. मध्यंतरानंतर RCBचा डाव सुरू झाला. संपूर्ण स्टेडियमचं लक्ष एका नावावर केंद्रित झालं होतं, विराट कोहली. अनेक वर्षांपासून IPL मध्ये असंख्य विक्रम करणाऱ्या या खेळाडूकडे पुन्हा एकदा इतिहास घडवण्याची संधी होती. सुरुवातीला RCBला वेगवान सुरुवात मिळाली. व्यंकटेश अय्यरने मैदानात उतरल्यापासून आक्रमक भूमिका घेतली. त्याने गुजरातच्या गोलंदाजावर दबाव आणला. चौकार आणि षटकारांच्या मदतीने त्याने संघाला आवश्यक गती दिली. स्टेडियममध्ये उपस्थित RCB समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. मात्र फायनल इतकी सोपी नसते. गुजरात टायटन्सने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. काही महत्त्वाच्या विकेट्स घेत त्यांनी सामना पुन्हा रंगातर बनवला. RCBच्या ड्रेसिंग रूममध्येही थोडी चिंता निर्माण झाली, कारण फायनलमध्ये छोटासा चुकीचा निर्णयही संपूर्ण चित्र बदलू शकते. पण मैदानावर एक व्यक्ती पूर्णपणे शांत होती, विराट कोहली. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही घाई नव्हती. तो प्रत्येक चेंडू काळजीपूर्वक खेळत होता. त्याला माहीत होतं की हा सामना शेवटपर्यंत घेऊन जाणं आवश्यक आहे. त्याने अनुभवाचा वापर केला. सुरुवातीला स्ट्राईक रोटेट केली, 1-2 धावा घेतल्या आणि नंतर संधी मिळताच मोठे फटके खेळायला सुरुवात केली. कोहलीची फलंदाजी म्हणते की तंत्र आणि आक्रमकतेचा परिपूर्ण संगम होता. कव्हर ड्राईव्ह, पुल शॉट, स्ट्रेट ड्राईव्ह आणि फ्लिक यांसारखे शॉट्स पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. प्रत्येक चौकारासमोर RCB विजयाच्या आणखी जवळ जात होती. गुजरात टायटन्सने राशिद खानवर मोठा विश्वास ठेवला होता. त्याच्या गोलंदाजीने अनेक सामने फिरवले होते.
राशिदने काही महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या आणि सामना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. पण विराट कोहली वेगळ्याच मूडमध्ये होता. त्याने परिस्थितीनुसार खेळ बदलायला आणि आवश्यक धावा मिळवतच राहिला. सामना जसजसा शेवटच्या टप्प्यात पोहोचत होता तसतसा तणाव वाढत होता. स्टेडियममधील प्रत्येक प्रेक्षक उभा राहून सामना पाहत होता. एक चेंडू, एक फटका आणि एक विकेट संपूर्ण चित्र बदलू शकत होती. गुजरातला चमत्काराची गरज होती आणि RCBला संयमाची. विराट कोहलीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं, पण त्याचं लक्ष वैयक्तिक विक्रमावर नव्हतं. त्याला त्या संघाला विजय मिळवून द्यायचा होता. त्याने भागीदारी बांधली, स्ट्राईक फिरवली आणि दबाव पूर्णपणे गुजरातवर टाकला. जेव्हा विजयासाठी काही धावांची गरज होती तेव्हा स्टेडियममध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. लाखो चाहते श्वास रोखून बसले होते. गुजरातच्या गोलंदाजांनी शेवटचा प्रयत्न केला, पण विराट कोहलीने एका शानदार षटकासह सामना संपवला. तो क्षण अविस्मरणीय होता. चेंडू सीमारेषे बाहेर जाताच संपूर्ण स्टेडियम जल्लोषात बुडालं. RCBचे खेळाडू मैदानावर धावत होते. ड्रेसिंग रूममधून प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ मैदानावर उतरले. चाहत्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. विराट कोहली नाबाद 75 धावांवर उभा होता. त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं की मोठ्या सामन्यात मोठे खेळाडूच फरक निर्माण करतात. त्याची खेळी केवळ धावांची नव्हती, ती नेतृत्वाची, अनुभवाची आणि आत्मविश्वासाची होती. सामन्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा सुरू झाला. RCBच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होतं. वर्षभर केलेल्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालं होतं. ट्रॉफी उंचावताना प्रत्येक खेळाडू भावुक झाला होता. RCBचा हा विजय केवळ एका हंगामाचा विजय नव्हता. हा त्या सर्व चाहत्यांचा विजय होता ज्यांनी वर्षानुवर्ष संघांवर विश्वास ठेवला. हा त्या संघर्षाचा विजय होता जो संघाने अनेक अपयशानंतरही सोडला नाही. गुजरात टायटन्ससाठी हा पराभव नक्कीच वेदनादायक होता, पण त्यांनी संपूर्ण स्पर्धेत दाखवलेली लढावृत्ती आणि सातत्य कौतुकास्पद होतं. त्यांनी फायनलपर्यंत पोहोचून स्वतःची ताकद पुन्हा सिद्ध केली. या सामन्याने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. अनुभव आणि युवा जोश यांच्यातील लढतीत अनुभव जिंकला. दबावाखाली कोण शांत राहू शकतो याची परीक्षा झाली आणि विराट कोहली त्या परीक्षेत पुन्हा एकदा अव्वल ठरला. IPL 2026चा हा फायनल क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात अनेक वर्ष राहणार आहे. कारण या सामन्यात केवळ धावा आणि विकेट्स नव्हत्या, तर भावना होत्या, संघर्ष होता, नाट्य होतं आणि इतिहास होता. जेव्हा भविष्यात IPLच्या महान फायनल सामन्यांची चर्चा होईल तेव्हा RCB विरुद्ध गुजरात टायटन्स 2026 फायनलचं नाव नक्की घेतलं जाईल. कारण या रात्रीने पुन्हा एकदा दाखवून दिलं की क्रिकेट हा फक्त खेळ नाही, तर भावना, स्वप्न आणि इतिहास घडवणारा उत्सव आहे. आणि अशा प्रकारे नरेंद्र मोदी स्टेडियमच्या प्रकाशझोतात लाखो चाहत्यांच्या साक्षीने विराट कोहलीच्या शानदार खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने IPL 2026ची ट्रॉफी जिंकत पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटच्या इतिहासात स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं. तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.